घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेताना आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही. सकाळपासून घरकाम, मुलं, स्वयंपाक, घरातील सगळी कामं या सगळ्यात आपला दिवस कधी संपतो हेही कळत नाही. पण या सगळ्या धावपळीत देवासमोर बसलेली ही काही मिनटं मात्र मनाला खूप खास वाटतात. कारण ही वेळ फक्त देवासाठी नाही तर आपल्या मनासाठी सुद्धा असते. आपण देवाकडे रोज काही ना काही मागत असतो. घरच्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, मुलं सुखी राहू दे, घरात आनंद राहू दे. पण कधीकधी देवाकडे काही मागण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानायला हवेत. आज माझ्या आयुष्यात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी मी देवाचे मनापासून आभार मानते. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने दिवसातून काही मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या मनःशांतीसाठी नक्कीच काढायला हवीत. त्यासाठी मोठा वेळ लागतो असं नाही. देवासमोर 2 मिनिटं शांत बसणं, एखादी प्रार्थना करणं किंवा फक्त मनातल्या मनात देवाशीही बोलणं एवढंसुद्धा पुरेसं असतं. कारण आपण घराला सांभाळतो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो, पण आपलं मन शांत असेल तरच हे सगळं आनंदाने करू शकतो. म्हणूनच आज पूजा करताना माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखी आणि निरोगी ठेव आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यातील कितीही अडचणी आल्या तरी तिला सामोरे जाण्याची ताकद दे. कारण आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठं सुख लपलेलं असतं. चला, व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे ते. पण म्हटलं आपल्या मैत्रिणींसाठी 4 ओळी काहीतरी आपण बोलूया. तर बघा, हे फॅब्रिक होतं, नेट फॅब्रिक आहे, त्याच्यावरती टिकली वर्क आहे आणि ही अशी लेस आहे. तर ही गोल्डन कलरची लेस आहे. फॅब्रिक आहे ते पिंक कलरचं, म्हणजे जी नेट आहे ती पिंक कलरची नेट आहे. 2 मीटर नेट होतं आणि 6 मीटर लेस आणली होती. तर नेटच्या कडेनी सगळीकडून ही जी लेस आहे तर ती बॉर्डर मी लेस लावून घेतली, मशीनवरती टिप मारून घेतली आणि लेस जोडताना मी गोल्डन कलरचाच दोरा वापरला, जेणेकरून लेसच्या वरून दिसू नये, त्याला छान पण दिसावं. जर दुसरा दोरा वापरला, पिंक वापरला असता तर लेसवरून दिसला असता, त्यामुळे मी गोल्डन धागा वापरला आणि हे असं अंथरून घेतलं. कारण मला याचं मेजरमेंट घ्यायचं होतं, जे लटकन आहेत त्याचे ते किती अंतरावरती करावे लागणार आहेत आणि कसं. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की ही लेस, तर हे बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण ह्या फॅब्रिकला ना लेस लावून घेतलेली आहे कडेनी सगळीकडून आणि गोल्डन दोरा वापरला आहे. तर तुम्ही पाहिलंच म्हणजे ओळखायला नाही येणार. तर हे पूर्ण मी अंथरलेलं आहे आणि आता हे जे फ्लावर्स आहेत तर हे फ्लावर्स मी मिशोवरून घेतलेले आहेत. क्वालिटी पण छान आहे आणि छान आलेले आहेत फ्लावर्स. आणि हे मनी ऑर्डर मिशोवरूनच केलेले आहेत. तर हे छोटे आहेत 6 mm आणि हे जे आहेत ते 8 mm आहेत. तर सुरुवातीला हे ऑर्डर केले होते पण मला जरा मोठे वाटले, त्यामुळं मग मी नंतर हे छोटेवाले ऑर्डर केलेत. हे याचे असे 2 पॅकेट्स ऑर्डर केलेले आहेत. तर मला वाटतं हे एक 75 रुपयाला पॅकेट भेटलेलं आहे. तर बघूया आपण आता हे सगळं कसं दिसतंय ते. आणि याला लावायचे आहेत. हे असं मी मण्यांना पण गोल्डनच धागा वापरणार आहे, कारण हे लेसमध्ये अटॅच करायचं आहे, त्यामुळे दिसणार नाही. सुई दोरा ओवून घेतलेला आहे. आता हे मणी आपण असं प्लेटमध्ये वगैरे घेऊया. तर आता हे 2 पॅकेट आहेत, हे छोटेवाले आणि हे मोठे. तर याच्यामध्ये गोल्डन मणी पण लावून बघू कोणतं छान दिसतंय ते. जे छान दिसेल ते करूया. तर हे बघा, एक व्हाईट आणि एक गोल्डन असे मी व्हाईट 25 मणी आणि त्याच्यामध्ये गोल्डन असे घातलेले आहेत. एक ठराविक 7 इंचावरती मी हे मणी जे आहेत ते घातलेले आहेत. म्हणजे आपले हाफ सर्कल टाईप असं मला सगळीकडून कडेनी लावून घ्यायचं आहे.
मी करत असताना माझी लेक मध्ये येणार नाही असं होणारच नाही, तिलाही ते काम करायचं असतं. आणि मग माझे हे सगळी कडेने लावून झाले. त्याच्यानंतर मध्ये जे सेंटरचे असतात लटकन खाली लटकते, तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, तर तशा पद्धतीचे मला ते लावायचे होते. तर त्याच्यासाठी मी साईडनी पण लावून घेतले, ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं. आणि जे मध्ये आहेत लावायचे, तर ते पाहत होते मी की एका लाईनमध्ये किती बसतात, म्हणजे त्याचे जे टिकली वर्क आहे तर ते किती आहे. तर साधारण 4 बसतील, कारण फुलं पण बघायची होती, फुलाच्या हिशोबाने मला ते ॲडजस्ट करायचं होतं. तर मग 4 बसत होते, त्यानुसार मी पाहिलं कुठे कुठे लावायचं ते व्यवस्थित अंथरून. तर मग उलट बाजूनी ते हे केलं, अंथरली जी नेट आहे ती. आणि मग हे जे मणी आहेत आतल्या साईडला मी छोटे मणी वापरले 6 mm आणि साईडला जे हे लटकन दिसते पिंक कलरचं फ्लावर, तर तिथे मोठे वापरले, तिथे 25च वापरले. आणि हे पण 25च मणी वापरले. याच्यामध्ये नाही घातले गोल्डन, फक्त साईडनी कडेनी गोल्डन वापरले आहेत, व्हाईट गोल्डन. आणि मध्ये आहे ते फक्त व्हाईट मण्यांनीच केलेले आहेत लटकन. तर खरंच म्हणजे काहीतरी असं वेगळं केलं ना की आपल्याला पण रोजच्या ह्याच्यातून थोडंसं वेगळं वाटतं. आणि आपण हे केलं ते गोष्ट बघून वगैरे असं खूप आनंद भेटतो. त्यामुळे अधनंमधनं खरं तर असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. पण काय करावं असं पण कधी कधी प्रश्न पडतो. तर चला, हे बहिणीचं लग्न आहे, तिच्या लग्नासाठी हे बनवत आहे. तर बघा, हे असे मणी एक एक सुईमध्ये ओवून घ्यायचे. सुई खूप जास्त मोठी घेऊ नका, कारण मग जिथं आपण दोरा ओवतो ते सुईचं जे छिद्र असतं तर ते मोठं असेल तर मण्यांमधून जाणार नाही. मीडियम असेल तर ठीक आहे. आणि हे बघा, असं फ्लावरच्या बॅक साईडनी मी धागा घातलेला, सुई घातलेली आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, तर हा एक मणी घ्यायचा आणि त्या मणी घेतला की मी धागा थोडासा मोठा घेतला होता, परत कट करायला नको. पहिले खरं तर गोल्डन वापरला आणि नंतर हा जो मुलं पतंगाला वापरतात तो जाडवाला, तर तो धागा वापरला, मला घरात सापडला, मग तो वापरला. मग नंतर परत फ्लावरच्या जिथून आपण सुई घातली होती तिथूनच काढायची आहे. मग हा मणी आतमध्ये राहील, त्याच्यामुळे फ्लावर असं खाली लटकतं राहील. गाठ वगैरे मारायची गरज नाही, गाठ मारली की ते कधी ना कधी निघण्याची शक्यता असते, त्यामुळं गाठ वगैरे नाही मारली. तर अशा पद्धतीनं आणि परत रिटर्नवरती घ्यायचं. म्हणजे समजा गोंडे वगैरे बनवतो तर त्यावेळेला कसं हे करून खाली गोंड्यातनं हे करून वरती रिटर्न मण्यांमधनं काढतो, तर सेम तसंच करायचं आहे. म्हणजे आपले हे लटकन व्यवस्थित छान दिसतात पण. आणि जे पूर्ण जे काही मणी आहेत त्याच्यातून ते ओवून वरती घ्यायचं आहे. जिथून आपण सुरुवात केली होती तिथपर्यंत हे मणी वरती घ्यायचे आहेत, सुईदोऱ्यात ओवून घ्यायचे आहेत. आणि आपलं हे लटकन असं छान असं तयार होईल. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असंच करा. तुमच्याही कोणाचं जवळचं लग्न असेल तर विकत घेण्यापेक्षा मला सगळा टोटल याला 650 रुपये खर्च आला. मनी, फ्लावर्स, ही जी नेट आणि लेस. तर विकत जर घ्यायला गेलं तर 700-800 पुढंच आहेत याचे प्राइजेस. आणि जे तुम्हाला मिशोवरती पण दिसेल 700 का 800 साधारण आहे, पण त्याचे जे लटकन आणि जे फ्लावर्स आहेत ते खूप जास्त पातळ आहेत, म्हणजे कुठेतरीच लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला ते काय आवडलं नाही. मग मी कंपॅरिझन केलं तर कमी प्राईजमध्ये पण होतं घरी केल्यामुळे. ठीक आहे, वेळ गेला थोडासा, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हे असं बनवू शकता. ब्रायडल एंट्री चादर असं पण म्हणतात. तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही तसं सर्च करू शकता. कलर तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही चॉईस करा. पिंक छान दिसतो, एकदम लाईट पिंक छान दिसतो, रेड पण छान दिसतो. आणि शक्य झालं तर प्लेन नेट घेण्यापेक्षा असं बुट्टीचं जे नेट असतं ना, तर असं नेट घ्या, याच्याने लूक अजून छान येतो. आता बघू शकता शेवटी ही अशी गाठ मारायची आहे. आणि जरा त्या दोन्ही दोऱ्यांच्या मध्ये ना थोडंसं फॅब्रिक येऊ द्या, म्हणजे नाही का, एक तर हे नेट आहे त्याच्यामुळे जर समजा कमी जर घेतलं तर ते नेट तुटण्याची शक्यता आहे. एखादंच ओढण्यामध्ये वगैरे तुटलं तर ते लटकन तुटून जाईल. तर अशी थोडंसं फॅब्रिक येऊ द्या. तर बघा आता हे एक झालं, तर मग हे एक मी मध्ये ती जी
टिकली आहे तर ते सोडून दुसऱ्या याच्यावरती घेतलं. मग हे असं करून मी सगळे होणार आहे. तर मग त्याच्यामध्ये 4 बसत होते, एक सोडून एक जर असं केलं तर. म्हणजे माझे फ्लावर्स पण लिमिटेड राहिले होते, त्यामुळे मला खूप जास्त करायचं नव्हतं. जेवढे फ्लावर्स राहिलेत त्याच्यानुसारच मला हे लटकन बनवायचे होते. तर एका आडव्या लाईनमध्ये 4 बसत होते आणि उभ्या लाईनमध्ये पण 4, म्हणजे 16 राहिले होते. तर मला मध्ये फक्त 4 लाईन करायच्या होत्या. बोर्डच्या तिथं बघ बरं परत जाऊन, वरती राहिलंय ना, वरती वरच्या ह्याला आणि तिथं हां जेवढा पुरतंय तेवढा पूस. मी काही काम करत असले की हिला पण काम हवं असतं. मी काय करू, मी तुझी मदत काय करू, हे हिचं कंटिन्यू चालू असतं. त्यामुळे असं काहीतरी छोटंसं राहू दे. लावायचं, तू हे कर ते कर असं सांगत राहायचं. तर चला बघा, हे आपलं फायनल लुक तुम्ही बघू शकता. ब्रायडल एंट्री चादर असं म्हणतात, किंवा ब्रायडल एंट्रीसाठी जे मी काही असे ओढणी म्हणा किंवा काय म्हणायचे ते म्हणा, तर ते हे असं बनवले. तर ह्याचा फायनल लुक बघा, हे पूर्ण लटकन लावून तयार झालं. आता फक्त याच्या काट्या लावायच्या बाकी आहेत, 4 साईडनीच्या आहेत, तर ते गावाला गेल्यावरच आणाव्या लागतील. तर आणि धरायला कोणी नव्हतं, त्यामुळं मी असं चेअरवरती ठेवलं आहे आणि इकडे गॅलरीच्या तिथे दरवाजाला बांधलं आहे. तर बघा किती सुंदर झालं आहे, हे बघून असं किती मनाला असं छान वाटतं आहे. आणि तुम्ही पण नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली ही ब्रायडल चादर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल